10वी-12वी नंतर विद्यार्थ्यांसाठी अनेक करिअरच्या संधी उपलब्ध आहेत, पण कोणत्या क्षेत्रामध्ये कशा संधी उपलब्ध आहेत, यासाठी कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी कोणत्या शाखेची निवड केली पाहिजे याची परिपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना होण्यासाठी दैनिक पुढारीच्या वतीनं पुढारी एज्यू दिशाचं आयोजन करण्यात आलंय। पुढारी एज्यू दिशामध्ये एका छताखाली विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्राची संधी मिळणार आहे। रविवारपर्यंत हे प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी खुलं असेल। उद्घाटन प्रसंगी संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे ट्रस्टी विनायक भोसलेंसह मान्यवर उपस्थित होते। उद्घाटन प्रसंगी आयुक्त सत्यम गांधी यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांनी। पाहूया। दैनिक पुढारीच्या वतीने सांगलीमध्ये एज्यू दिशाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। येथून पुढे 3 दिवस हा कार्यक्रम पार पडणार आहे आणि याच कार्यक्रमाचं उद्घाटन सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या हस्ते पार पडलेलं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सत्यम गांधी सर आहेत। सर, काय सांगाल, तुमच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन पार पडलेलं आहे, तुम्ही नुकतंच मार्गदर्शन देखील केलेलं आहे, काय सांगाल विद्यार्थ्यांना मी फक्त एवढंच सांगेल की 3-4 प्रिन्सिपल्स अभ्यास करताना लक्षात ठेवायचं आहे। सर्वात महत्त्वपूर्ण तर तुमच्या जे काही सब्जेक्ट तुम्हाला आवडतात ते सब्जेक्ट तुम्ही निवड करा। कुठल्याही प्रकारच्या प्रेशरमध्ये ना येऊन जे काही तुम्हाला सब्जेक्ट सायन्स असेल, ह्युमॅनिटीज असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा कोडिंग असेल, मेडिकल असेल, तुमच्या आवडीचा सब्जेक्ट निवडा। दुसरी गोष्ट की हार्डवर्क शिवाय दुसरं काहीच पर्याय नाही, तुम्हाला हार्डवर्क करावं लागेल। आणि मी या सगळ्या विद्यार्थ्यांना एक टेक्निक पण दिले की तुम्ही दररोज जसं कुठल्याही फिटनेसचा माणूस कॅलरी ट्रॅक करतात, तुम्हाला दररोज तुमचा टाइम ट्रॅक केला पाहिजे की नेमके तुम्ही टाइम कुठे कुठे स्पेंड केला, जेणेकरून तुम्हाला आणखी टाइम मिळेल किंवा तुम्ही एनालाइज करू शकतो की आम्ही कसं 8 तास 10 तास अभ्यास करू। तिसरी गोष्ट की तुम्हाला सर्वात महत्त्वपूर्ण सोशल मीडिया आजच्या युगात सर्वात जास्त डिस्ट्रॅक्शनची गोष्ट आहे, तर सोशल मीडियावर तुम्हाला थोडा टाइम जे आहे ते लिमिट केला पाहिजे। आणि जे काही तुम्ही करणार ते तुम्ही पुढच्या 5 वर्षात तुम्ही स्वतःला कुठे बघता त्याप्रमाणे तुम्हाला नियोजन केलं पाहिजे। हे सगळे विषय आज आम्ही सगळे स्टुडंटला सांगितलेलं आहे। नक्कीच पुढारीच्या वतीने 3 दिवसांचं एज्यू दिशा आयोजन करण्यात आलेलं आहे सांगलीमध्ये आणि याचंच उद्घाटन आता महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन सचिन सुतार सह स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली।